मुलांनो, वेलकम बॅक. आपण शिकत आहोत 10वीचा SSC बोर्डाचा पॉलिटिकल सायन्सचा चौथा लेसन सोशल आणि सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट. त्याला मराठीमध्ये म्हटलेलं आहे सामाजिक आणि राजकीय चळवळी. नेहमीप्रमाणे दोन्ही पुस्तकं आपल्या हातात आहेत, इंग्लिश आणि मराठीमधलं. ठीक आहे, आणि दोन्ही मी एका वेळी कव्हर करतोय. ठीक आहे, याच्यामध्ये आज आपला जो क्वेश्चन आहे, या व्हिडिओमधला हा आपला जो क्वेश्चन आहे, बोर्डवर लिहिलेला आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट. मराठीमधून काय म्हणतात म्हटलंय बघूया. संकल्पना स्पष्ट करा असेल. संकल्पना स्पष्ट करा, आदिवासी चळवळ. इंग्लिशमध्ये आहे ट्रायबल मुवमेंट. ठीक आहे, खूप सोपा आहे आणि खूप महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. हा याच्यामध्ये शॉर्ट नोट्समध्ये येण्यासारखा आहे, त्यामुळं आपण हे घेऊयात. चला, खूप मोठा व्हिडिओ होणार नाहीये. आय होप तुमच्या हातामध्ये पुस्तक आणि पेन किंवा पेन्सिल असेल. सुरू करूया आपण. ट्रायबल. ट्रायबल या शब्दाचा अर्थ आदिवासी असा होतो. मूव्हमेंट म्हणजे चळवळ. ठीक आहे, चला बघूया. इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड. प्री इंडिपेंडन्स, प्री म्हणजे आधी, पोस्ट म्हणजे नंतर. प्री इंडिपेंडन्स म्हणजे आपल्याला जेव्हा इंडिपेंडन्स मिळाला 15 ऑगस्ट 1947 मध्ये, त्याच्या आधी. ओके, बघा. इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड द ब्रिटिश गव्हर्नमेंट डिप्राइव्ड ट्रायबल पीपल ऑफ देअर राईट टू लिव्हलीहूड ऑन फॉरेस्ट रिसोर्सेस. खूप सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया. मराठीमध्ये काय लिहिले बघा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह, लिव्हलीहूड म्हणजे उदरनिर्वाह म्हणजे पोटापाण्याचा धंदा किंवा पोटापाण्याची सोय करण्याच्या हक्कावर गदा आणली. तुम्हाला जर 8वीतलं हिस्ट्री आठवत असेल, 8वीतलं सगळं हिस्ट्री SSC बोर्डाचं प्री इंडिपेंडन्स आणि इंडिपेंडन्सच्या ती जी मुवमेंट आहे त्याच्या संदर्भातच आहे. त्याच्यामध्ये आपण शिकलो की एक दिवशी ब्रिटिशांनी असा कायदा काढला की आदिवासींनी जंगलाला हात लावायचा नाही. मग आदिवासींनी जंगलाला हात लावायचा नाही तर मग काय करायचं, याचं उत्तर ब्रिटिशांनी दिलं नाही. ती हरामखोर जात आहे. ब्रिटिशांनी हे नाही सांगितलं की, तुम्ही लक्षात घ्या बघा, आदिवासी जे होते ते अत्यंत गरीब परिस्थितीनं, पैशानं अत्यंत गरीब, शिकलेले नाही, पिढ्यानपिढ्या शिकलेले नाही. दुर्गम भागामध्ये, खेडेगावामध्ये, जिथं रस्ते नाहीत किंवा जंगलामध्ये, प्रॉपर ज्या ओरिजिनल ट्रायबल कम्युनिटीज आहेत त्या तर दुर्गम जंगलामध्ये राहतात. त्यांच्या भाषा वेगळ्या, त्यांची संस्कृती वेगळी, त्यांना आपल्याशी कम्युनिकेट करता येत नाही. त्यांना त्या काळातलं हिंदी वगैरे जे होतं त्या काळातलं ते बोलता येत नाही. ते शिकलेले नाहीत. त्यांना दुसरा काही धंदा येत नाही, दुसरा काही स्किल त्यांच्याकडे नाहीये. एक दिवशी ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणतं की तुम्ही जंगलाला पण हात लावायचा नाही. आता जंगल हेच त्यांच्या लिव्हलीहूडचं म्हणजे उदरनिर्वाह, उदर म्हणजे पोट, निर्वाह म्हणजे भरणे किंवा जगणे. तर त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन जे होतं ते जंगलच होतं. त्यांनी दुसरं काय करायचं, राईट. ब्रिटिशांनी एक ऑर्डर काढली, गव्हर्नमेंटची ऑर्डर काढली की उद्यापासनं जंगलाला हात लावायचा नाही. असं नसतं ना, तुम्ही अर्धवट काय त्यांची काय सोय करणार. आदिवासी जमाती काय करत होत्या, कशावर जगत होत्या, जंगलामध्ये असणारी फळं, कंदमुळं, मध, डिंक, लाख, काय समजा शिकार करून जगत असतील त्या काळामध्ये. अजून काय काय येतं बघा. हे आपलं काय म्हणतात त्याला, औषधी वनस्पती, हर्बल प्लांट्स, मेडिसिनल प्लांट्स, हे सगळं तिथनं येतं. अजून काय काय, लाकूड, जे जंगलामध्ये वाळलेलं लाकूड आहे ते तोडून आणणार आणि ते विकणार, किंवा रानफुलं, फळं वगैरे. आणि जर एक दिवशी ब्रिटिश म्हणतात की तुम्ही आता जंगलाला हात लावायचा नाही, मग त्यांनी करायचं का, उपाशी मारायचं का. हा, हे असे सगळे विचित्र प्रकार. पुढं बघा, चला. आणि मग देर वॉज अ ट्रायबल अपरायझिंग इन कोलम फ्रॉम छोटा नागपूर. छोटा नागपूर जे आहे त्याच्यामध्ये कोलम नावाची एक आदिवासी जमात होती. गोंड फ्रॉम ओडिसा, ओडिसामध्ये गोंड होते. कोळी आणि भिल्ल होते, आणि कोळी, भिल्ल आणि रामोशी कुठे होते, महाराष्ट्रामध्ये होते. संथाल आणि मुंडा कम्युनिटीचे जे लोक आहेत, मुंडा
ट्रायबल मुंडा आदिवासी ते होते बिहारमध्ये, झारखंडमध्ये होते. आणि मग त्या सगळ्यांच्या जीवनावर खूप विपरीत परिणाम झाला. त्यांनी काय करायचं, त्यांनी कसं जगायचं, त्यांनी काय फाशी घेऊन मारायचं का? पुढे बघा, दी ट्रायबल स्ट्रगल हॅज कंटिन्यूड सिन्स दोज, तेव्हापासून त्यांनी संघर्ष करायला सुरुवात केली. ओके, पुढे बघा चला. ट्रायबल्स इन इंडिया फेस सेव्हरल प्रॉब्लेम्स. वन मेजर प्रॉब्लेम इज दॅट दे आर डिनाइड राईट्स ओव्हर फॉरेस्ट. डिनाइड म्हणजे नाकारला, त्यांचा जंगलावरचा हक्क नाकारला. जे हजारो पिढ्यांपासून जंगलामध्ये राहतात, त्यांचे बाप आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा शेकडो पिढ्या त्यांच्या जंगलामध्ये गेल्या, त्यांना त्याच्या पलीकडे काहीही येत नाही. एक दिवशी त्यांचा जंगलावरचा अधिकार तुम्ही नाकारला. असं नाही होत. काय थोडी बुद्धी पाहिजे, की समजा एखाद्या माणसाचा एखादा अधिकार नाकारला तर त्याला ऑप्शन काय देतोय आपण, त्याला सबस्टिट्यूट काय देतोय. पण हे इंग्रजांच्या गावी पण नव्हतं. इंग्रज काय मूर्ख जमात आहे, मूर्ख हरामखोर जात इंग्रज. ते आले आणि त्यांनी ते सगळं खराबी करून टाकली सगळी. पुढे बघा बरं. the main demand of the tribal movement is to accept their right over forest. मग त्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्या जगण्याचा एकच आधार आहे हे जंगल, आणि आम्हाला त्या जंगलातलं लाकूड तोडू द्या, त्या जंगलातनं फळं गोळा करू द्या, कंदमुळं गोळा करू द्या. काय मागत होते? काय काय बंगला मागत होते का, गाड्या मागत होते का, काय मागत होते? काहीच तर मागत नव्हते. पुढे बघा चला. त्यांच्याकडे तुम्ही विचार करा, त्यांच्याकडे शिक्षण आहे का? समजा एक दिवशी गव्हर्नमेंट म्हणलं आदिवासींना की तुम्ही बंद करा चला, मग त्यांनी काय शहरामध्ये यायचं का? त्यांच्याकडे शहरामध्ये येणे एवढे पैसे आहेत का? शहरामध्ये राहणे एवढे पैसे आहेत का? नोकरी मिळवण्यासाठी त्यांच्याकडे एज्युकेशन आहे का? किंवा मग धंदा एखादा करायचा, एखादा बिझनेस करायचा, त्यांच्याकडे कॅपिटल आहे का? त्यांच्याकडे भांडवल आहे का? त्यांच्याकडे काहीच नाहीये. फक्त त्यांच्याकडे ते जंगलात ते राहू शकतात आणि त्याच्यावर त्याचा अधिकार काढून टाकला. इतकी साधी गोष्ट या मूर्ख ब्रिटिशांना समजली नाही. बघा, दे शुड बी अलाउड टू कलेक्ट प्रोडक्ट्स ऑफ फॉरेस्ट अँड ऑल्सो शुड हॅव अ राईट टू कल्टिवेट ऑन फॉरेस्ट लँड. कल्टिवेट म्हणजे लागवड करणे, म्हणजे शेती करणे साध्या भाषेमध्ये. जी वन विभागाची जी जमीन आहे ती आदिवासींना वापरायला द्यावी, तिथं त्यांना शेती करू द्यावी आणि लाकड गोळा करू द्यावी. रिसोर्सेस म्हणजे संसाधनं, प्रॉडक्ट्स तिथले मध वगैरे काय असेल ते सगळं गोळा करून द्यावं. एवढंच त्यांचं म्हणणं होतं. इतकं साधं त्यांचं म्हणणं होतं. असा हा क्वेश्चन येऊ शकतो, शॉर्ट नोट साठी येऊ शकतो 2 मार्काला. खूप काही लिहिण्यासारखं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, समजून घ्या. तिथे एक फोटो दिलेला आहे, बिरसा मुंडा. फोटो बघा, तुमच्या समोर फोटो असेल. आता त्या फोटोमध्ये जे बिरसा मुंडा आहे, ते बिरसा मुंडांना जी आदिवासी जमात आहे का नाही, ती त्यांना बिरसा मुंडा नाही म्हणत, ती त्यांना भगवान बिरसा मुंडा म्हणती. त्यांच्या नावापुढे भगवान लावती. का भगवान लावती? कारण की त्यांनी एवढं मोठं काम केलं आदिवासी लोकांसाठी. या इंग्रजांनी जेव्हा तो कायदा आणला आणि जंगलावरचा हक्क नाकारला, त्यावेळी बिरसा मुंडा नावाचा एक विशीतला मुलगा होता, त्यानं खूप मोठा उठाव केला. तो उभा राहिला, तो लढायला उभा राहिला ब्रिटिशांच्या विरुद्ध. विशीतला मुलगा, आणि त्यांनी सळो की पळो करून सोडलं. त्यांनी हजारो आदिवासींना त्यांनी एकत्र केलं, खूप मोठा लढा उभा केला. बघा चला, झारखंड आणि बिहारमध्ये ही मुंडा कम्युनिटी त्यावेळी राहत होती. आणि विशेष म्हणजे की त्यांची जी टॅक्टिक होती, टॅक्टिक म्हणजे रणनीती, जर मी चुकत नसेल तर टॅक्टिक, रणनीती जी युद्धामध्ये वापरली जाते, तर बिरसा मुंडांनी ती टॅक्टिक वापरली जी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये वापरली. ती म्हणजे गनिमी कावा, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात गुरिला वॉरफेअर. म्हणजे लपून, आपली ताकद कमी आहे ना, मग आपण लपून छपून हल्ला करायचा, पळून जायचं, शक्य तेवढं समोरच्या अपोजिशन पार्टीचं नुकसान करायचं. हा त्यांचा होता. आणि विशेष म्हणजे की 25व्या वर्षी हा मुलगा पकडला गेला, भगवान बिरसा मुंडा 25व्या वर्षी पकडला गेला. आणि त्याला इतकं मारलं ब्रिटिशांनी, इतकं मारलं की जेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही, मला असं ब्रिटिशांना घाण शिव्या द्याव्याशा वाटतात मला, माहिती.
की तुम्ही एकतर आदिवासींचा जंगलावरचा अधिकार काढून घेता आणि त्यांनी उठाव केला तर तुम्ही त्यांना पकडून जेलमध्ये टाकता, मारून टाकता, फाशी देता. ह्याच्यापेक्षा नीच या जगामध्ये कोण असू शकतं मला सांगा. ठीक आहे, छोटाच प्रश्न होता, व्हिडिओ पण छोटाच झाला असेल. क्वेश्चन काही प्रॉब्लेम असेल मला कमेंटमध्ये सांगा. एखादा टॉपिक येत नसेल कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना चॅनल सजेस्ट करा. ठीक आहे, चलो या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ असेल कामगार चळवळ, लेबर मुवमेंट. चलो तोपर्यंत टाटा, बाय बाय.